अभिमान वाटतोय. वळूयात मैदानाच्या दिशेने जिथे दोन संघ सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. बघा लक्षात घ्या, आपण जर वेळ जर पाळली नाहीत ना तर पंचांना कडक पावलं उचलावी लागतील. क्षेत्ररक्षकांवरती बंधनं आणले जाऊ शकतात. एक क्षेत्ररक्षकाला आत आणता येऊ शकेल. वळूयात मैदानावरती पहिला चेंडू हाणामारी करण्याची नामी संधी. प्रसाद पाटील यावेळेला चुकला. मैदानावरती बरंच काही घडलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. यावेळेला संकल्प मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करताना आपण पाहतोय. हशिकेश माळेने यावेळेला मात्र चांगल्या प्रकारची कॅच टिपली आहे. बघा पॉवर प्लेचं हेच महत्व आहे. पॉवर प्ले मध्ये आपण किती धावा कमावतो, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाज म्हणून आपण किती कंजूस गोलंदाजी करतो ना, ही बाब फार महत्वाची आहे. आज संकल्प या स्पर्धेतून एक गोष्ट नक्कीच घेऊन जाईल की 5व्या मॅच मध्ये जिथे पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवरती मी प्रसाद पाटील सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय हे वर्षभर त्याच्या लक्षात राहील. आणि म्हणूनच का होईना अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी फार महत्वाची आहे. आपल्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देणार ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बघा 12:27 या मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. इथून जर आपल्याकडनं दिरंगाई झाली तर मात्र आपल्याला पंच योग्य ती कार्यवाही करतील. याच्याकडे सुद्धा आपण दखल घ्या. फलंदाजांनी सुद्धा आपलं बॅलन्स मेंटेन ठेवायचं. मैदानावरती येत असताना थोडं वेगाने यायचे. वेळ फार महत्वाची आहे असं पंचांकडून आपण खऱ्या अर्थानं निर्देश ऐकलेत. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती जिथे 1 डाऊन साठी आपण पाहिलं सूरज आलाय. यावेळेचा चेंडू हवेत आहे. कॅच पकडली जाणार का? येस इट इज. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. यावेळेला गोलंदाजाचं कौतुक करूया. कधी चेंज ऑफ द पेस, कधीतरी अचूक टप्पा, या दोन्हीचं संमिश्र यावेळेला गोलंदाजाने करून दाखवलंय. काय कमालीचा खेळ आहे. मैदानावरती आपण पाहतो एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. सुरुवातीचं हे दडपण आहे. बघा एका क्षणाला वाटतं की टेनिस क्रिकेटमध्ये पॉवर प्ले म्हणजे फलंदाजांना खूप सुवर्ण संधी असते. मात्र अगदी त्याच वेळेला आपण दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी जर पाहिलं ना तर संकल्पासारखा गोलंदाज येतो, अचूक टप्प्यावरती मारा करतो, पहिल्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना बाद करतो. 0 धावसंख्या असताना आता मात्र दबावामध्ये दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळतोय SP भार्गवी 11 अलिबाग संघ. कर्णधाराची विकेट घेतली आणि तदनंतर मात्र हौसले बुलंद झालेत. हेच चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लक्षात घेऊयात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहते कॉ कॉर्नरच्या दिशेने तैनात करण्यात आलाय सीमारेषेच्या नजदीक. एक क्षेत्ररक्षक शार्प आपण बघितलं तर लॉंग ऑफच्या दिशेने तैनात करण्यात आलाय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, ऑनसाइडच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. आयडियल क्षेत्ररक्षण काय असावं ते पाहायला मिळालंय. आहा, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती गेली आहे. अर्थात काय तर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा स्वरूपातील धावफलकावरती आपल्या धरणे गुरुजींनी ग्राह्य सुद्धा धरलेली आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 5 मॅचेसमध्ये तब्बल 18 चेंडू वाईड आलेत. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स प्राप्त झाल्या आणि तदनंतर आलेला वाईड. आहा, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र त्याला दर्शकाची भूमिका पार पाडावी लागेल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक, सिक्सर. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती. बघा हाच कमबॅक फार महत्वाचा होता. इथून जर SP भार्गवी 11 संघाला हा कमबॅक मिळाला नसताना, हा मोमेंटम मिळाला नसता तर ते बॅकफुटवरती गेले असते किंबहुना डिप्रेशनमध्ये जाताना पाहायला मिळू शकले असते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून आणला ऑनसाइडच्या दिशेने. प्री डिटरमाइंड फटका. आधीच ठरवलं की ऑनसाइडच्या दिशेने खेळायचंय. आहा, चांगला चेंडू आहे. फलंदाजाकडे या चेंडूसाठी उत्तर नव्हतं. अशा पद्धतीचा कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट ठेवावी लागणार आहे. कान मंत्र या ठिकाणी दिले जात आहेत कारण सुरुवातीच्या गेलेल्या विकेट्स आपल्या संघावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करत आहेत आणि या दबावातून बाहेर पडण्यासाठी आलेल्या चौकार षटकारानंतर सिंगल डबल सुद्धा तितकंच महत्त्व प्रदान करून देते कारण ती सिंगल डबल तुम्हाला स्ट्राईक रोटेशन सुद्धा करून देत असते.
यावेळेचा ऑनसाइडच्या दिशेने फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ज्याला म्हटलं जातं ना, त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. मंगेश म्हात्रेच्या बॅटमधून एक चौकार आला, एक षटकार आला. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंचा समाचार, अशा पद्धतीचा पवित्रा मैदानाच्या आत घेताना आपण पाहतोय. आज मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने ना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी स्वप्न पाहिलंय आणि मग ते सत्यात उतरण्यासाठी त्या ड्रीम या शब्दाचा अर्थ ओळखणं गरजेचं आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. अर्थात फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू, वेगवान, तेज तर्रार मारा. आकाश थोडा वेळ थांबवतोय. याच दरम्यान सिया 11 नागाव या संघाचे कर्णधार, सिया वॉरियर्स या संघाचे कर्णधार किंवा मॅनेजर यांना विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंची लिस्ट प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सागर पाटील इथे आपली वाट पाहत आहेत. प्लीज वेलकम. सिया वॉरियर्स नागाव संघाचे कर्णधार. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे आपण पाहतो 11 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. एक षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थात हशिकेश माळी या ठिकाणी आपण पाहतोय. खारेपाट विभागातील एक नामवंत खेळाडू, ज्याने मागचे 2 ते 3 वर्ष खारेपाट विभागामध्ये, अलिबाग तालुक्यामध्ये आणि अगदी त्याच वेळेला पेण विभागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. त्याची गोलंदाजी, अचूक टप्पा, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नामोहरण करणारी गोलंदाजी त्याच्याकडे आहे. आणि ज्या वेळेला आपल्याकडे एक अचूक टप्पा असतो ना, त्या वेळेला फलंदाज चुकी करतात आणि त्या चुकीमुळेच विकेट प्राप्त करते. आणि हशिकेश त्या प्रकारचा गोलंदाज आहे. क्वालिटी गोलंदाजी काय असते त्याच्याकडनं आपण पाहिले आहे. बघा, यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजवी प्राप्त घेणारा होता. फलंदाजाने बॅकफूटवरून खेळण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, मैदानावरती गॅम्बल, पहिल्या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र हा डिसिजन जाईल तिसऱ्या पंचांकडे. डाईव्ह जरूर मारली होती. ही डाईव्ह आपल्याला आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन जाणार का, किंबहुना आपल्याला निराशेने परतावं लागणार, हे सांगणारी ही डाईव्ह होती. आत्मसमर्पण काय असताना हे या फलंदाजाने दाखवून दिलंय. धाव महत्वाची आहे, ही मुवमेंट फार महत्वाची आहे. आपल्या संघासाठी बेस्ट खेळ दाखवणं गरजेचं आहे. हॅलो हॅलो. ब गटातला पहिला सामना या सामन्यानंतर आपण सुरू करणार आहोत. मी दोन्ही संघांचे कर्णधार आणि त्यांचे मॅनेजर यांना विनंती करतोय की आपल्या सर्व खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिस्टर सागर पाटील आपली इथे वाट पाहत आहेत. मी पुन्हा एकदा आपल्याला नम्रपणे विनंती करतोय, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला इथे टॉस करायचं असल्या कारणानं आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं असेल, कारण त्याचे अपडेट्स आम्हाला द्यायचे आहेत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. यावेळेचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग आहे. चेंडू जाईल घोषित परिसरामध्ये, जिथे केवळ मात्र मिळेल 1 धाव. आज आपण पाहिलं 11 जानेवारी भारतीय क्रिकेटपटू पद्मभूषण पद्मश्री राहुल द्रविड यांचा जन्मदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय क्रिकेट संघासाठी जे एक प्रमुख प्रशिक्षकाची भूमिका पार पडतायत आणि त्यांची कामगिरी फार महत्त्वाची होती. आहा, कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करतो. यावेळेला चेंडू आपण पाहतोय ज्याला यासिन सर सबमरीन डिलिव्हरी म्हणतात ना, त्या पद्धतीचा चेंडू होता. जमिनी लगत हा चेंडू गेला जरूर ऑफस्टंपच्या बाहेर. वाईड चेंडूची सांगता झाली. धावफलकावरती बदलाव होईल. 15 ऑन स्कोरबोर्ड, 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपण पाहतोय. यावेळेचा फटका चांगला आहे. बॅकफूटवरून चेंडूला स्लॅश केलं. नशिबाची साथ मिळते गोलंदाजाला, कारण चेंडू जाईल घोषित परिसरामध्ये. फटका किती जरी मोठा असला ना तरी सुद्धा चेंडू घोषित परिसरात जातोय. 1 धाव मिळेल. आणि मी यासाठीच का होईना हशिकेश माळीचं कौतुक केलं होतं, कारण त्याच्याकडे व्हरायटी व्हेरिएशन आहे. जास्तीचा वेग नाही आहे, मात्र प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचा आहे. हो, त्याला हे आपण करताना बऱ्याच वेळेला पाहिलंय. कधी ऑफ ब्रेक टाकतो, कधी बॅक ऑफ द हँड टाकतो, कधीतरी स्लोवर वन टाकतो. अशा पद्धतीची गोलंदाजी आहे. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झालाय. धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय. आपण जर पाहिलं ना, कासवाच्या गतीने धावफलक पुढे जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. बघा, संधी येत नसते, ती निर्माण करायची आहे.
आणि त्यासाठीचे प्रयत्न, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मधून लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करतोय, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली, क्षेत्ररक्षक कुठे आहेत याचा संपूर्णपणे पंचनामा करण्यात आला आणि तदनंतर मात्र हा चौकार येतोय. धावफलक आता मात्र पुढे जाईल. 20 ऑन अ स्कोरबोर्ड, 20 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली. एका बाजूला अर्थातच SP भार्गवी 11 संघ, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा हा संघ आहे जो प्रयत्न करतोय सुरुवातीच्या पडझडीनंतर भुला की डर कुछ अलग कर. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, यावेळेला सीमारेषेच्या पलीकडे जाईल, लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या चेंडूची वाट पाहिली, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतर मात्र बॉटम हँडचा वापर करत ऑनसाइडच्या दिशेने हा षटकार खेचलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त. पहिल्या षटकातून 11 धावा, दुसऱ्या षटकातून 15 धावा. धावफलक 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. 26 ऑन अ स्कोरबोर्ड, जिथे 2 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र संदीप सर आपण पाहिलं ना तर पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेची बंधनं, रिस्ट्रिक्शन हटलेली आहेत. 5वी मॅच मैदानावरती सुरू आहे. इथून या मॅचला जिंकायचं असेल तर जिथे प्रसाद पाटील आणि अगदी त्याच वेळेला सुरुवातीचा फलंदाज सूरज पाटील बाद झाल्यानंतर ही पडझड थांबवत रणनीती करणं गरजेचं, पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. आणि मग असं असताना गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरं, सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संकल्प मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. संकल्पने पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त केले होते, त्यामुळे संघ कर्णधार, संघ व्यवस्थापकांनी दाखवलेला विश्वास महत्वाचा आहे. LBWचं अपील करण्यात आलं. पंचांनी चेंडूची पिचिंग, इम्पॅक्ट आणि विकेटवरती हिट करतो की नाही या तिन्ही गोष्टी पडताळणी करून पाहिल्या आणि तदनंतर मात्र या चेंडूवरती लेग बाईट स्वरूपातली 1 धाव जरूर ग्राह्य धरली गेली आहे. कौतुक करावं लागेल संकल्प म्हात्रेचं सुद्धा, ज्या पेसने गोलंदाजी करतोय, ज्या रिधमने गोलंदाजी करतोय. एका क्षणाला वाटलं होतं की ही मॅच आता मात्र एकतर्फी होईल की काय, मात्र चांगली फलंदाजी होते मैदानावरती. दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा पुढाकार घेत आहेत. डिफेन्सिव्ह पद्धतीने कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. अगदी सहज हलक्या हाताने खेळलेला हा फटका, 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 28 ऑन अ स्कोरबोर्ड, 28 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपण पाहतोय. संकल्प म्हात्रेचं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर त्याची गोलंदाजी, अचूक टप्पा हे फलंदाजांना खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती ढकलते. चांगला चेंडू आहे, डॉट चेंडू येतोय, लगातारचे चेंडू. यावेळेला आपण पाहिलं डॉमिनेटिंग गोलंदाजी काय असते हे मैदानावरती आपण पाहतोय. सुनो सबकी करो दिल की असं म्हणतात ना, हेच संकल्पने करून दाखवलंय. या मैदानावरती अर्थात समालोचन करत असताना काका मात्रेंनी सांगितलं की एका बाजूला कुठेतरी फलंदाजांसाठी पूरक मैदान आहे की काय, अगदी त्याच वेळेला निशांजींनी सांगितलं की फलंदाजांसाठी नंदनवन असलेले मैदान आहे. मात्र अशा वेळेला संकल्पासारखा गोलंदाज येतोय, अचूक टप्प्यावरती मारा करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करण्याची कामगिरी किमया तो करून दाखवतो. अशा पद्धतीची गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीमधील 3रा विकेट संपादन केलाय. आणि SP भार्गवी 11 अलिबाग संघाला आता मात्र कुठेतरी तपश्चर्या, टीम मीटिंग आणि बरेचसे संदेश द्यावे लागणार आहेत. पार्टनरशिपची गरज होती. अशा वेळेला फलंदाज प्रत्येक मैदानावरती जातोय आणि हजर बोलून पुन्हा एकदा परततोय, असंच काहीसं चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. 28 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज इथून मात्र माघारी परतताना आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानावरती आहे. परिस्थिती इथून ओळखणं गरजेचं आहे. फाइंड द ऑपॉर्च्युनिटीज म्हटलं जातं ना, ते उगाचच नाहीये. मोमेंट ऑफ ट्रूथ काय आहे हे गरजेचं आहे. आपल्याला आता इथून विकेट टिकवणं गरजेचं असेल. विकेट टिकवून शेवटपर्यंत मॅचकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि मात्र अशा वेळेला एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. संकल्पने अगदी त्याच वेळेला अक्षय हॉटेल 11 चेंडरी संघाला डॉमिनेट करण्याची संधी निर्माण करून दिली जाते. आपण पाहिलं ना ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे चित्र खऱ्या अर्थानं आपण अनुभवतोय. हे मैदानावरती सभोवताली असलेले रसिक मायबाप, प्रेक्षक अजूनही या मॅचकडे, या स्पर्धेला प्रेम दाखवताना आपण पाहतोय. आपल्या गावातील, आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील खेळाडू कसे खेळत आहेत, आपल्या फेवरेट खेळाडूला बघण्यासाठीची ही गर्दी आहे. आकाश, चांद्रयान आपण सर्वांनी पाहिलं, परंतु याचमध्ये एक आपण बघतो षटकार पाहिला. परंतु मी ज्याची चर्चा करणार होतो अर्थातच ते म्हणजे आताच तू म्हटलास की
स्क्रीनवरती एक विहंगम असं दृश्य आहे आणि चांद्रयानची मला आठवण झाली, कारण चंद्रावरती उतरल्यानंतर जे फोटोग्राफ्स आपण पाहिले होते तशा प्रकारचा काहीसा फोटोग्राफ आपण पाहिला. 21व्या शतकातील हा आविष्कार आहे, जिथे ड्रोन कॅमेरे आले, अगदी त्याच वेळेला मैदानाच्या सभोवताली कॅमेरेज पाहायला मिळतात. इत्तमभूत माहिती यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो आणि हे क्रिकेटचं यश आहे. अलिबाग क्रिकेटने केलेला विकास ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. अगदी 10 वर्षापूर्वीचा थोडासा खेळ आपण लक्षात घेतला ना तर आपल्याला पाहायला मिळेल की कुठेतरी हाफ पॅन्टवरती खेळणारे क्रिकेट आता मात्र ट्रॅक पॅन्टवरती आलं आहे. चप्पल स्लीपरवरती खेळणारा क्रिकेट आता मात्र शूजवरती आलेला आहे. त्यामुळे अलिबागमध्ये अगदी विचारसरणीसोबत बदलत्या काळासोबत चांगला खेळ सुद्धा झाला आहे आणि हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. खांद्याला खांदा लावत चांगली कामगिरी होते. दरम्यान मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईड डिलिव्हरी आली, एक्स्ट्राची धाव फलकावरती आपण पाहतोय. बघा, व्हरायटी व्हेरिएशन दाखवण्याच्या चक्करमध्ये गोलंदाजाने आपली लाईन डिलेन भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची गोलंदाजी फलंदाजाला ब्लफ करण्यासाठी सुद्धा केली जाते, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिले. 1 to go चा इशारा सुद्धा येतो, जिथे 35 धावसंख्या धावफलकावरती लागले. बघा, संकल्पच्या गोलंदाजीचं कौतुक करूया. त्याचे पाठराखे त्याला खऱ्या अर्थानं टाळ्यांच्या गजराने त्याचं स्वागत करतायत, त्याच्या कामगिरीला शाबासकी देत आहेत. कारण त्याने 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकामध्ये केवळ 11 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या. 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च करत 3 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला आपण पाहतोय. 35 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद. इथून या मॅचवरती कमबॅक फार महत्वाचा आहे. बघा, झालेल्या चुकांमधून सुधारणा करत कमबॅक केलं तर आणि तरच या मॅचमध्ये आपण टिकू शकू, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून राहू शकेल. असं म्हटलं जातं की स्ट्रगल इज इम्पॉर्टंट टू नो व्हॉट स्किल्स यू हॅव. ही बाब फार महत्वाची आहे. तुमच्याकडे असलेलं पेशन्स, धैर्य फार महत्वाचं आहे. प्रसाद पाटीलला आपली विकेट टिकवून खेळणं गरजेचं होतं. आता मात्र संघ पडझडीमध्ये जातोय, ही बाब त्याच्या लक्षात आली असेल. उर्वरित फलंदाज आपण जर पाहिलं ना जो मैदानावरती, वैभव कांबळे आणि अगदी त्याच वेळेला किफायत पटेल यांना ही मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे. यावेळीचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पकडला जाईल. एक्स्ट्राची धाव आणखीन पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मोर्चावरती करण तोडणकर, अर्थात धोकवडेचा हा खेळाडू, फार कमी वयामध्ये त्याला संधी मिळाली. त्या संधीचं कौशल्य, गुणवत्ता या बळावरती त्याने चांगली कामगिरी सुद्धा करताना आपण पाहतोय. मागचे 3 वर्ष उत्कृष्ट गोलंदाजी, त्याचा रिदम आणि मागच्या 2 वर्षांमध्ये बॅटिंगचा फ्लो या बळावरती त्याने प्रत्येक संघामध्ये चांगली कामगिरी केली आहे. यावेळेचा चेंडू गॅपमध्ये फटका, पॅरलल स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिला मौका, लगाया छक्का. आकाश, हाच किफायत ज्याला बऱ्याच खेळाडूंनी ओळखलं नव्हतं किंवा बऱ्याच संघ मालकांनी ओळखलं नव्हतं, परंतु या खेळाडूने गेल्या वर्षी काशी टुर्नामेंटमध्ये अक्षरशः धमाका केला होता. रामराज संघाला त्याने सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा उचलला होता. आणि ही या स्पर्धेचं ना यश आहे, जिथे रामराज पट्ट्यातील खेळाडू, मल्याळ पट्ट्यातील खेळाडू, अगदी खारेपाट विभागातील खेळाडू, झिराड पट्ट्यातील खेळाडू, अलिबाग तालुक्याला बिलॉंग करणारा कानाकोपऱ्यातला खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या निमित्ताने रायगडच्या पटलावरती, किंबहुना रायगड जिल्ह्याला आम्ही कसा खेळ करून दाखवू शकतो, किंबहुना आमच्यामध्ये काय कुवत आहे हे दाखवण्यासाठीची जगदोजहद मैदानावरती सुरू आहे. स्लोवर वन टाकलेला चेंडू, चेंडूला ओळखलं जरूर होतं. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, अर्थात काउ कॉर्नरमध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल, फेक केला जाईल, तोपर्यंत 1 धाव सहज पद्धतीने पूर्ण केले. धावफलक मात्र आता 44च्या गडामध्ये जाऊन पोहोचले. 44 ऑन अ स्कोरबोर्ड. आकाश, तुम्हाला पटेल किंवा न पटेल, परंतु हा एक चांगला फलंदाज आहे ज्याचं नाव आहे किफायत पटेल. क्या बात आहे. बघ, किफायतचं टायमिंग चांगलं होतं, मात्र इथे यासिन मर्चंट यांचं सुद्धा टायमिंग चांगलं होतं असं म्हणावं लागेल. फलंदाजासोबत समालोचकाचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं टायमिंग जुळून येतंय. समय मात्र मैदानावरती चांगला झालाय. मैदानावरती करण तोडणकरने केलेलं कमबॅक, षटकार आल्यानंतर सुद्धा किफायतीशीर गोलंदाजी तो करू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय वैभव कांबळे, ज्याला इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. आहा, वेगवान, तेज तर्रार, ऑफस्टंपच्या बाहेर, जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय.
आणि ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये, रजनी क्रिकेटमध्ये फारसं ज्या वेळेला गोलंदाज चांगली कामगिरी करतात ना, त्यावेळेला संघ कर्णधार, संघ व्यवस्थापक यांचं मला कौतुक करावं असं वाटतं. कारण प्रीमियर लीगमध्ये ज्या पद्धतीचा तुम्ही स्क्वॉड निर्माण करता, त्याच्यानंतर त्यांचा समेळ बसवता, कोणत्या लाईनअपने कोणत्या गोलंदाजाला संधी द्यायची आहे याचा समेळ आपण पाहतो. दरम्यान चेंडूवरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणि पुन्हा एकदा करण तोडणकरने आपला जलवा दाखवलाय. या आधीच्या मॅच मध्ये बॅटने, आताच्या मॅच मध्ये गोलंदाजीने ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतो हे त्याने मैदानावरती दाखवताना आपण पाहतोय. बघा, ही मॅच सुरू होण्यापूर्वी पंचांनी काहीसे निर्देश दिले होते. 4 षटकं या ठिकाणी समाप्त झालीत. 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं समाप्त झालीत. त्यामुळे टायमिंग तुम्ही जर पाळलं गेलात ना, तर ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन म्हटलं जातं. जिथे डिसिप्लिन असलं पाहिजे, तिथे तुम्हाला संयमता ठेवली पाहिजे, वेळेवरती नजर असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे आपण ज्या वेळेला लक्ष देतं ना, त्यालाच तुम्ही खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू म्हणून सुद्धा पुढे येत असता. हेच काहीसं मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 व गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय एक युवा गोलंदाज यश म्हात्रेला या ठिकाणी गोलंदाजीसाठी बोलवलेला आपण पाहतोय. आपण जर पाहिलं ना, खारेपाट विभागातील हा खेळाडू आहे, कावाडेचा हा खेळाडू आपण पाहतोय, ज्याला या आधीच्या मॅच मध्ये फटके जरूर पडले होते. मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये संघ कर्णधार, संघ व्यवस्थापकांनी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. एखादी मॅच खराब होऊ शकते, मात्र त्यातून कमबॅक करणं सुद्धा गरजेचं आहे. खारेपाट विभागामधील, खारेपाट प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, कवचच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल असं वाटत असताना मात्र दुधात माशी पडली आहे. ओव्हरथ्रो झाला, त्याचा फायदा चांगल्या पद्धतीचा घेतला गेला. बाय 1 गेट 1 फ्रीची ऑफर जणू काही मैदानावरती चालू झाली आणि तदनंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या. पूर्ण धावफलकावरती नजर. 46 ऑन स्कोरबोर्ड, 46 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली. 5वं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, वेल लेफ्ट म्हणावा लागेल. पंच जय पवार यांनी हा चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती बहाल होईल. 47 ऑन स्कोरबोर्ड. 2024 बरंच काही घेऊन आलाय. नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. यावेळेचा चेंडू अप्रतिम फटका मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाजाने जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. अप्रतिम फटका, ऑन साइडच्या दिशेने षटकार आलाय. षटकारामुळे सांघिक धावसंख्या पुनश्च हरिओम म्हणत आता मात्र 53 वरती जाऊन पोहोचते. किफायत पटेल ज्या पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती करतोय ती खऱ्या अर्थानं कमालीची आहे. वैयक्तिक 31 धावसंख्येवरती आपला खेळ पुढे नेताना आपण पाहतोय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. साधा सोपा कॅच कठीण बनला आणि तदनंतर मात्र किफायत पटेलला मिळालेलं हे जीवनदान. बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे की नावाजलेला गुरव बऱ्याच वेळेला कधीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि तसंच काहीसं मैदानावरती घडलंय. करण तोडणकरचं आपण कौतुक करतो. फलंदाजी गोलंदाजी चांगली होती, मात्र अशा वेळेला सोपा कॅच मात्र सहज पद्धतीने घेण्याचा निर्धार केला आणि तिथे मात्र हा निर्णय अंगलटी आलाय. जीवनदान मिळतोय. धावफलकावरती तुर्तास नजर टाकूयात. 55 वन स्कोरबोर्ड, जिथे 5वं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचं षटक आहे. पुनश्च एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक जयेंद्र बलकवडे हा मात्र चेंडू सोडू शकणार नाही आहे. या स्पर्धेतील आपण पाहिलं ना, सर्वाधिक महागड्या खेळाडूंपैकी एक अशा पद्धतीची कामगिरी त्याने करून दाखवली आहे. चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 5वं षटक प्रगती पथावरती. 5-5 वर 5 अशा पद्धतीचा हा खेळ मैदानावरती. 55 धावसंख्येवरती 5वा फलंदाज यावेळेला बाद झालेला आपण पाहतोय. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं अलिबागकरांसाठी एक पर्वणी आहे. आपण खऱ्या अर्थानं कौतुक करूयात ते म्हणजे किफायत पटेलचं, ज्याने 13 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. 3 षटकारांचा समावेश, एका चौकाराचा समावेश. आपल्या संघाला गरज होती ना त्यावेळेला अगदी संजीवनी घेऊन आला आणि चांगल्या प्रकारची फटकेबाजी सुद्धा केलेली आपण पाहतोय.
55 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. मी म्हणेन या 2 चेंडूंवरती आणखीन एखादा मोठा फटका जर आला ना तर या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये SP भार्गवी 11 संघासाठी गोलंदाजांना संधी मिळेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अबूच्या टीममध्ये अर्थातच अक्षया हॉटेल 11 चेंडरे संघाकडे ना चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांच्यासमोर खेळत असताना एक सन्मानजनक धावसंख्या असलीच पाहिजे. टार्गेट काय असावं याबद्दल सुद्धा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहिलं. टॉस वेळेला सांगितलं की 60च्या आधी रोखू, 65च्या आधी रोखू. मात्र हे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन याच्यामधला ताळमेळ ज्याला जमला ना तो एक खेळाडू म्हणून सुद्धा यशस्वी होऊ शकतोय. कौतुक करावं लागेल यश मात्रेचं, ज्याने या आधीच्या मॅचमध्ये मोठे फटके खाल्ले होते, गोलंदाजीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या, त्या मागे टाकत मात्र चांगला कमबॅक आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचं कमालीचं ॲथलेटिझम यावेळेला आपण पाहतोय. स्क्वेअरलेगच्या दिशेचं क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळते. स्क्वेअरलेगला मयूरने जे ॲथलेटिझम दाखवलंय, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, वाघाची चपळाई या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि उंच आकाशात झेप घेत खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. अब तक 56 धावा धावफलकावरती 5 फलंदाज बाद झाल्यानंतर या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. ऐन थंडीचा गारवा सगळीकडे पसरलाय, मात्र क्रिकेटवरती असलेलं प्रेम अलिबागकरांचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका ऑन साइड अर्थात आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते, कोणतीही चुकी नाही. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 56 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी 57 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये ही मॅच या ठिकाणी संपवायची आहे. ही मॅच बघून खऱ्या अर्थानं भगवद्गीतेतील अर्थात 45वा श्लोक आठवते. कर्मण्य वाधिकारस्ते महाफलेषु कदाचन महाकर्म हेतुभूम संगोत्सव कर्मणी. इथून आपल्याला आपल्याकडे असलेला बेस्ट खेळ द्यायचे आहे, फळाची अपेक्षा करायची नाही आहे. हेच श्लोक तो सांगून जातोय. मी या ठिकाणी आपल्यासोबत थांबतोय. वळूयात अर्थातच यासिन जी मर्चंट यांच्याकडे. याच दरम्यान MM एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय ओमकारजी म्हात्रे ज्यांनी बॅनर्स डिझाईनचे या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचे काम आपल्या खांद्यावरती घेतले होते आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केल्या. तर सन्माननीय ओमकारजी म्हात्रे यांना विनंती असेल, सर आपण आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करायचा आहे आणि दोन्हीही संघ नायकांना माझी विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण काही क्षणातच टॉस करणार आहोत. MD वॉरियर्स थळ आणि सिया वॉरियर्स नागाव या 2 संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. प्लीज वेलकम. जर दरचा हा विषय आहे तरी पण फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना असेल. काय वाटतं इथे किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल? 60+ करायला बघू आम्ही पण, कारण त्यांचे सुद्धा बॉलर चांगले आहेत, बॅट्समनही चांगले. 60+ करायला बघू.
आज संपूर्ण स्क्वॉड आहे तुझ्याबरोबर. सर्वात जास्त तुझ्यानंतर तुझं लक्ष कोणत्या फलंदावर असेल किंवा विश्वास असेल? माझी टीम आहेत आपल्या अलिबागचे टॉप बॅट्समन आहे. जयेश लट आहे, हेमंत पाटील आहे, अजून ओके, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. आणि कॉम्बॉक्समध्ये वळण्यापूर्वी पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण देतोय मित्रांनो, आजकालच्या सर्व यंगस्टरना हवी असते बाईक आणि काही लोकांना हवा असतो माईक, परंतु आपल्या सर्वांचे लाडके प्रशांत शेठ नाईक यांची ही स्पर्धा आहे, अर्थात अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी. तर जर आपण FH या यूट्यूब वाहिनीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब. आणि त्याचप्रमाणे एक नवीन चॅनल आपण पाहत आहोत आणि अर्थातच प्रो लिंक हे यूट्यूब चॅनलचं एक नवीन चॅनल आहे, त्याला सुद्धा आपण सबस्क्राईब करा, कारण दोन्हीही चॅनलवरती ही स्पर्धा आपण पाहू शकता. अगदी अप्रतिम असं हे मॅनेजमेंट किंवा ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. सामना सुरू होतोय, आपण वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. बारा 57 झालेत. 20 मिनिटांचा वेळ असेल पहिल्या 4 षटकांसाठी. पहिला चेंडू अक्षय म्हात्रेसाठी परफेक्ट यॉर्क. क्रिकेट जगतामध्ये 2 गोष्टींचा सन्मान केला जातो, एक तेंडुलकर आणि दुसरा यॉर्कर. या वेळेला मैदानामध्ये विनयने अशाच प्रकारच्या चेंडूने अक्षय म्हात्रेसाठी कंप्लीट ब्लॉक, म्हणजे अलीकडच्या क्रिकेटिंग परिभाषेमध्ये आपण जेव्हा बोलतो ना की खोलात टाकला बुंद्यात टाकला अशा प्रकारचा चेंडू ज्याच्यावरती कोणत्याही स्वरूपाचं उत्तर नसेल, पण नक्की सामना कोणाच्या बाजूने जाणार. कारण जेव्हा आता जवळजवळ हा सामना आपण फर्स्ट एड किट घेऊन जायचा आहे मैदानामध्ये, सामना नक्की कोणाच्या बाजूने जाणार. मी मगाशी म्हणालो की नॉकआउट सारखाचा सामना आहे, कारण इथे आता तुम्हाला जिंकायचंच आहे. फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग या सेगमेंटमध्ये आता अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आपण आलेला आहात. अक्षय हॉटेल 11 चेंडे संघाला सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक आहे त्या पहिल्या 30 चेंडूमध्ये अर्थातच 57 धावा त्यांना पार करायच्या आहेत. बोला सर. हा स्टॉप वॉच केला गेलाय. आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या संघाने SP भार्गवी 11 संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 56 धावसंख्या उभारली. आता आनंद पाटील यांच्या संघाला सुद्धा थोड्या अंशी का होईना तो प्रतिकार करावा लागेल. आणि जेव्हा सामना अशा पद्धतीने रंगतो ना, तेव्हा रसिक प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रकारचा आनंद नेहमीच या क्रीडा भवन मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. म्हणजे क्रीडा भवन मैदानावरती ज्या वेळेला थळ संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं त्यावेळेला रुपेश बाबीचा तो ड्रीम स्पेल अनेक रसिक प्रेक्षकांना लक्षात राहिला होता. त्या ड्रीम स्पेलवरती अर्थातच स्थळ संघाने फायनल जिंकली होती. मी विनंती करतोय की स्टेजवरती बरीचशी मंडळी बसलेली आहेत, तर मान्यवरांसाठी तो स्टेज आहे, तर मान्यवर मंडळी थोड्याच वेळात येत आहेत. तर आमच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, टीम प्रशांत नाईक मित्रमंडळातील सर्व सदस्य मंडळींना, की आपण स्टेजवरती बसलेल्यांना अर्थातच सन्मानाने इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. सत्तावन्न धावांचं लक्ष ज्या वेळेला उभं केलं गेलं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, आपण बोलत होतो की थळ संघाची एक आठवण तुम्हाला मी शेअर केली, कारण अलिबाग क्रिकेटमध्ये ना असं भरभरून सांगितलेलं आहे. याच मैदानावरती नवखारच्या वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर केवळ नवखार म्हणता येणार नाही, केवळ अलिबाग म्हणता येणार नाही, रायगड जिल्हा सुद्धा म्हणता येणार. महाराष्ट्रातला एक वन ऑफ द दिग्गज क्रिकेटपटू महेंद्र म्हात्रे याने सुद्धा एक ड्रीम स्पेल टाकलेला आहे. अनेक वेळेला नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मिडन ओव्हर टाकण्याचं जे कसब होतं ना, ते 2 खेळाडूंकडे वारंवार अनुभवलं. एक रायगड पोलीस संघाचा कृष्णा पाटील असेल आणि दुसरा महेंद्र म्हात्रे असेल. हे सर्व खेळाडू होते ना, यांच्या एका वेगळ्या धाटणीने आपण अनुभवलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूला याच मैदानावरती सचिन घरत, सचिन माळी, सचिन पानसकर यांची खेळी सुद्धा आपण अनुभवायचो, पण त्यांच्या जोडीला अनेक असे सुद्धा क्रिकेटपटू या मैदानाने अनुभवले. मग ते मी जसं म्हणालो की अलिबाग रिवर्स पट्ट्यातील असेल, मग असे आमचे शिवदासजी भगत माझ्या समवेत होते, ते सुद्धा म्हणाले की 1998 साली याच मैदानावरती खेळताना एका बाजूला दत्ता पालवणकर
ठाकूर होते, रवी तेंडुलकर होते, अशी मजबूत फळी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यांच्या संघाविरुद्ध सुद्धा आमचा संघ जिंकला होता, कोळीवाड्यातील संघ जिंकला होता आणि हे आमच्यासाठी एक अभिमानास्पद क्षण होता जेव्हा मी सुद्धा या मैदानामध्ये चांगली इनिंग साकारली होती 49 रन्सची. तर या सगळ्या आठवणी आपल्याला कुठेतरी मैदानामध्ये वेगळ्या प्रकारे घेऊन जातात. नवगाव संघामध्ये खेळताना विनोद वाटकरेची ती ऐतिहासिक खेळी असेल, प्रकाश पाटीलचा तो ड्रीम स्पेल असेल किंवा त्याच वेळेला राजू शास्त्रीची अफलातून इनिंग असेल, या सगळ्या आठवणी आहेत ना जेव्हा मैदानावरती जोडल्या जातात तेव्हा तुम्हाला कुठेतरी का होईना थोडा एन्सायक्लोपीडियामध्ये पाहावं लागतं. विकिपीडियामध्ये आपली नावं नसतील जरूर, पण त्या क्रिकेटच्या आठवणी तुम्हाला पुन्हा वारंवार मैदानामध्ये घेऊन येतात. रेवदंडा विभागातील अनेकशा खेळाडूंचा, जसं मगाशी मी म्हणालो राम हाले असतील किंवा त्याच वेळेला आमचे जानू हाले असतील, यांनी ज्या पद्धतीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह अर्थातच मैदानामध्ये रिप्रेझेंटेशन मैदानामध्ये दिलं. पराग राऊतची अफलातून फलंदाजी सदैव आपण अनुभवली, म्हणजे त्या फलंदाजीला एका वेगळ्या प्रकारचा धाटणी आपण पाहिलेली आहे. पण त्याच्या समवेत आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅट्समनचं नाव मला वाटतं पराग सोबत जोडावं लागेल. ते वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याने अलिबाग तालुक्यामध्ये आपण अनुभवलं, अलिबाग शहरातील खेळाडू आशिष म्हात्रेला. रायगड पोलीस संघाचा आशिष म्हात्रे मैदानामध्ये आला की मग ते एक वेगळ्या प्रकारचं वातावरण पाहायला मिळायचं आणि मग झुंजार पोयनाडचा जमाना सुरू झाला. मग झुंजार पोयनाड आल्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट खेळणं फारच मुश्किल असायचं. मग झुंजार पोयनाड, सिद्धी गणेश कोळगाव, दुसऱ्या बाजूला थळ, नवगाव, मग नंतर अलिबाग, एबी ग्रुप अलिबागमध्ये आमचा भावेश पेरेकरने सुद्धा याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज हस्तगत केली, सलग 9 वेळेला फायनल जिंकून दिली. तर असे काही अनोखे रेकॉर्ड्स राहिले जरूर, पण आज त्या 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या दोन संघांना शुभेच्छा. ओहो, वॉट अ बॉलिंग. विनय ज्या वेळेला गोलंदाजीला आलाय ना, विनय पाटीलच्या रिदम बाबत नेहमी म्हटलं जातं की या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहे आणि या व्हेरिएशनच्या सोबत गोलंदाजी करणं तो पसंत करतो. क्रिकेट इज ऑल अबाउट एक्सपेरिमेंट्स और एनी काइंड ऑफ द स्पोर्ट इज ऑल अबाउट द एक्सपेरिमेंट. हे एक्सपेरिमेंट अनेकाने केले बघा. रॉजर फेडररला तुम्ही पाहता, राफेल नदारला तुम्ही पाहता, नोवाक जोकोविचला तुम्ही पाहता, दुसरीकडे फुटबॉलच्या मैदानात लिओनल मेस्सीला तुम्ही पाहता, क्रिस्टियानो रोनाल्डोला पाहता. अनेक खेळाडू हे मैदानामध्ये वारंवार वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतात, कारण टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन आलं. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जे काही आहात ना, तुमच्या उणीवा वारंवार त्या पकडल्या जाणार. म्हणजे कालच आम्ही प्रो लिंकचे अर्थातच सन्माननीय विपुल पांडुलकर यांच्या समवेत बोलत होतो. एक किस्सा नक्की शेअर करेन, या चेंडू नंतर बोलू. हा विनय पाटील ते व्हेरिएशन्स मैदानामध्ये दाखवतोय. हे फार महत्वाचं आहे ना की ते एक्सपेरिमेंट तुम्हाला मैदानामध्ये यशस्वीतेच्या शिखराकडे घेऊन जातात. जिथे 57 धावा वाचवायच्या आहेत ना, आज मैदानामध्ये थंडीचा प्रभाव प्रचंड कमी आहे. अशा वेळेला मैदानामध्ये तुम्हाला तो डिहायड्रेशन होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मैदानामध्ये तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा कुठे 19-20 होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि हे सगळं विनय पाटील आज मैदानामध्ये करतोय यासीन सर. आणि संदीप, विनय पाटील एक छोट्याशा गावामधून आलाय, एक छोटी टीम, गावाचं नाव आहे अर्थात घोटवडे, आणि प्रशांत खंडागळे यांच्या टीम मधला तो हा खेळाडू. परंतु या खेळाडूला आत्मविश्वास दिला खऱ्या अर्थानं प्रशांत खंडागळे यांनी, आणि आज आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी करणारा आणि होनहार आणि युवा खेळाडू अर्थात गोलंदाज विनय. शॉर्ट पिच चेंडू आणि या वेळेला आखूड टप्प्याच्या चेंडूवरती तो रिदम त्याला निसटला, हे त्यालाही जाणवलं होतं आणि त्या प्रकारे खराब चेंडू जसा आला, मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून निघालेला एक सणसणीत चौकार आपण पाहिला. 4 धावाने धावसंख्या बदलली आणि जी आवश्यक आहे या वेळेला भार्गवी 11 संघासोबत खेळताना आपण पाहतोय अक्षय हॉटेल 11 चेन्नई संघाला, कारण धावफलकावरती आता 5 धावा लागल्यात. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला समाधानकारक धावसंख्या असायला हवी, ही अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये दोन्ही संघांना माहिती आहे. आणि म्हणून एक संघ प्रयत्न करतोय त्या धावा द्यायच्या नाही, दुसरा संघ प्रयत्न करतोय त्या धावा बनवायच्या. पण त्याच्या पलीकडे थोडंसं जाऊया. मगाशी ज्याची आपण आठवण काढली होती की जसं मी विपुल पांडुलकर यांच्या समवेत बोलत होतो, प्रो लिंक्स आज ज्या प्रकारे या संपूर्ण क्षणचित्रे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, आमचे FH चे चिन्मय आणि त्याचे साथीदार सर्व हे संपूर्ण क्षणचित्रे तुमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यामधील एक किस्सा होता की उमेश मांजरेकर वर्सेस ऋषी वैद्य, हा एक सामना आपण एकेकाळी पाहिलेला आहे. म्हणजे ऋषी वैद्य हा काही मॅचलेसचा खेळाडू नव्हता, तो सुरुवातीला नवीन खेळाडू होता. म्हणजे प्रेसी मुंबई वगैरे या संघामध्ये खेळताना त्याला पाहिला होता. पण त्याच्याही किस्स्यांपर्यंत येतोय, पण या चेंडू नंतर बोलू. मोठा फटका खेळलाय जरूर या वेळेला, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक येतोय जरूर, परंतु चेंडूचा टप्पा अर्थातच सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतोय की या वेळेला हा षटकार आहे. आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती आहे, जरा अंपायर्सला लगेच कळवा, तिथून अंपायर्सना लगेच कळवा, कारण आपण त्याच्यासाठीच बसलेलो आहोत.
आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती आहे की जरा अंपायर पर्यंत आपला डिसिजन लगेच पोहोचवा आणि थोडे सीमारेषेच्या जरा पाठीमागे बसा. आपल्या पाय वगैरे आतमध्ये येणार नाही याची जरा काळजी घ्या मित्रांनो. वळूया मैदानाकडे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 फॉर नो लॉस इन फर्स्ट ओव्हर. मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून सणसणीत चौकार आणि एक धडाकेबाज षटकार पाहिला आणि मृणाल वर्सोलकर इन फॉर्म. हाही चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक दे धक्का घे चक्का. मृणाल वर्सोलकर अलिबाग कोळीवाड्याला या वेळेला मैदानामध्ये दाखवून देतोय की कोळीवाड्याची शान आजही मैदानामध्ये शाबूत आहे आणि ती या वेळेला अर्थातच SP भार्गवी 11 अलिबाग संघाला महागात पडणार आहे. अक्षय हॉटेल 11 चेंडरे संघाला नक्की फलदायी पडणार आहे कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी आता 24 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असणार आहे. ज्या विनयने आतापर्यंत अफलातून गोलंदाजी केली होती पण ज्याच्या बाबत आपण म्हणालो की आता थोडासा का होईना ना गरमीचा प्रभाव अजूनही जाणवतोय आपल्याला मैदानावरती. फारशी थंडी नाहीये आज आणि अशा वेळेला मग तुम्हाला मैदानामध्ये तुमचा परफॉर्मन्स देताना तुमचे अर्थातच फिजिकल फिटनेस जो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडूला फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक अर्थातच ह्युमन बिईंग ॲज अ ह्युमन बिईंग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तोच फिजिकल फिटनेस कुठेतरी आपण पाहिला होता की विनय पाटीलला सुद्धा जाणवला. पहिल्या 3 चेंडूच्या नंतर थोड्या अंशी का होईना तो त्रास त्याला व्हायला लागला आणि त्याच्या पुढच्या 3 चेंडूवरती मृणाल वर्सोलकरने तोच धागा ओळखला. या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या पकडाव्या लागतात आणि तेच क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावरती नेत असतात. बट वी टॉक अबाउट टू बी द बर्डन ऑफ विनिंग आणि तेच मला वाटतं त्याच धाग्यावरती आपल्याला यावं लागेल कारण आता जिंकण्याचं जे दडपण असतं ना ते मानसिक मनोधैर्य अशा प्रकारचं दडपण मैदानावरती नक्की कोणाच्या बाजूने कधी झुकतं ना हे फार बदलायला वेळही लागत नाही. 4 चेंडू येणं बाकी आहेत. 4 षटकं येणं बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 40 रन्स प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी असं साधारण गणित आपण मांडू शकता पण क्रिकेटच्या मैदानात ते खरं सत्य ठरतं का? पहिल्या सामन्यातील सामनावीर दुसऱ्या सामन्यामधील अर्थातच योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज रत्नाकर मोगल गोलंदाजीसाठी येतोय. ज्या गोलंदाजाकडून अर्थातच अचूकता आपण अर्थातच हे ज्याचं मुळातच शस्त्र आहे तो गोलंदाज मैदानावरती आल्यानंतर पहिला चेंडू अर्थातच एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने धाव दिली आणि धावसंख्या धावफलकावरती लागली 18. अबू वर्सेस रत्नाकर हे बॅटल थोडंसं इंटरेस्टिंग आहे पण त्याच वेळेला बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर सुद्धा आलंय. आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करायची आणि मग त्या पद्धतीचा मारा करायचा. अलीकडच्या काळामध्ये हे जाणीवपूर्वक सुद्धा केलं जातं कारण माहिती आहे की तुम्हाला त्याच्या रडारमध्ये चेंडू द्यायचा नाहीये. आपल्याला माहिती आहे की अबूची एक स्टाईल आहे. अबूकडे ती अर्थातच गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेने तो मैदानामध्ये खेळत असतो आणि मग एकदा काही अबू सेट झाला ना तर त्याला रोखणं कठीण होऊन जातं आणि म्हणूनच तो अक्षय हॉटेल 11 संघाचा कर्णधार आहे. हा ही फटका आपण पाहतोय. फटका फसलाय जरूर परंतु कौतुक आता या वेळेला करावं लागेल ते गोलंदाज रत्नाकरचं कारण रत्नाकर मोगलने अशा प्रकारे अबूला अनेक वेळेला बीट करण्याचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. मी मगाशी सुद्धा म्हणाल ना इट इज ऑल अबाउट द माइंडसेट. एक माइंडसेट असतो तो तुमचा चॅलेंजरचा माइंडसेट असतो आणि दुसरा माइंडसेट असतो तुमचा चॅम्पियनचा माइंडसेट असतो. C स्टँड्स फॉर क्रिकेट, C स्टँड्स फॉर चॅम्पियन, C स्टँड्स फॉर चॅलेंजर ऑल्सो आणि तो माइंडसेट घेऊन तुम्ही मैदानामध्ये खेळत असता. रत्नाकर मोगल इथे गोलंदाजी करताना कोणत्या माइंडसेटने गोलंदाजी करतोय ना ते पाहणं आपल्याला नक्कीच महत्त्वाचं असणार आहे कारण याही वेळेला आपण पाहतोय ना की अबूच्या समोर गोलंदाजी करणं अनेक वेळेला गोलंदाजासमोर एक वेगळ्या प्रकारचं आव्हान असतं पण आव्हान स्वीकारायचं असतं ना. तुम्ही जितक्या लवकर मोठी आव्हानं स्वीकारता ती जितकी रिस्पॉन्सिबिलिटी लवकर स्वीकारता तेवढे तुम्ही तरबेज होत असता तेवढं अर्थातच तुमचं नाव होत असतं आणि म्हणूनच म्हटलं जातं की आधी सिद्ध व्हा मग प्रसिद्ध आपोआप व्हाल. 2 चेंडू लागोपाठ बीट केल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव टाकला जाते. वॉट अ बॉलिंग. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं होतं स्वैर होत्या वांतरच्या स्वरूपात धावा आल्या होत्या. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा आल्या होत्या पण आता अक्षय म्हात्रे अर्थात अबू सारखा तुफानी आक्रमक खेळी करणारा फलंदाज मैदानात असताना सुद्धा त्याच्या समोर एक वेगळं आव्हान निर्माण केलं जात आहे. रत्नाकर मोगलची हीच खासियत आहे आणि त्या व्हेरिएशनच्या आधारे आज मैदानामध्ये याही वेळेला स्लोअर रन टाकण्याचा प्रयत्नामध्ये थोड्या अंशी का होईना यश मिळालंय कारण लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक त्याने तैनात केला गेला होता. ही व्यूनीती फार महत्वाची आहे की तुम्हाला तुमचा क्षेत्ररक्षक कुठे स्क्वेअर लेगला आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक होता एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक केला आणि अशा वेळेला तुम्ही एक गोलंदाजी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताय म्हणजे साधारण यॉर्कर लाईन गोलंदाजी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप तुम्हाला यॉर्कर लाईन गोलंदाजी करायची आहे. मधल्या स्टंपवरती फलंदाज खेळतोय तो थोडा शफल होऊन खेळेल. हे सगळं काही आहे ना आजकाल तुम्हाला
समोर स्क्रीनवरती दिसते. आमचे प्रोलिंगचे सर्व कॅमेरामन सुद्धा, त्यांचंही मी मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण आजची रात्र संपूर्णपणे एक एक क्षणचित्रे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा अर्थातच कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे. 21 धावा धावफलकावरती. या सामन्यामध्ये ज्याने अफलातून बॅटिंग केले तो मृणाल वर्सोलकर आता समोर आहे, पण रत्नाकर म्हणतोय आय डोंट केअर अबाउट इट, की मला माहिती आहे की एक जर प्रोवर्ब असेल की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, तर एक प्रोवर्ब असं सुद्धा आहे की मैदानामध्ये लुक ॲट द ओनली फॉलो थ्रू ऑफ द बॅट्समन नॉट द नेम ऑफ द बॅट्समन. तुम्हाला फक्त फलंदाजाच्या समोर गोलंदाजी करायचं आहे. अर्थात तो कोणता फलंदाज आहे, त्याचं नाव काय आहे, किंवा तो कशा प्रकारे अर्थातच आतापर्यंत खेळलेला आहे, कशा प्रकारे हिस्टॉरिकल त्याचा अर्थातच त्याची इनिंग्स राहिलेले आहेत, या फार महत्वाच्या नाही आहेत. लोअर फुल टॉस, चेंडू हवेत आणि मृणाल वर्सोलकर बाद होऊन परतणार पावलांमध्ये. रत्नाकर मोकल या वेळेला शायनिंग परफॉर्मन्स देतोय आपल्या संघासाठी. SP भार्गवी 11 अलिबाग संघाला या वेळेला जे हवं होतं ते मिळालंय, कारण दुसऱ्या षटकामध्ये याचसाठी त्याला आणला होता, याचसाठी केला होता असं म्हणतात ना, तो तशा प्रकारचा एक उत्तम चित्र पाहायला मिळालं जेव्हा धावफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा लागल्यात. एक महत्वाचा गडी गारद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पण मृणालच्या या छोटेखानी इनिंगचं कौतुक होईल. 5 चेंडूमध्ये 17 धावांची ही इनिंग जरी छोटेखानी असली तरी सगळ्यात महत्वाचं वेल बिगॅन इज अ हाफ डन असं आपण नेहमी म्हणत असतो, आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या प्रिन्सिपल नुसार तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये खेळावं लागतं. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला की याच्यामध्ये फ्युचर काय आहे, याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही अर्थातच फार मोठ्या टेम्परामेंट्सने खेळताय, या पद्धतीच्या अर्थातच बाहेर चर्चा सुरू होत असेल. पण नेहमी म्हटलं जातं ना, खेळामध्ये ऑलवेज ऑडियन्स मेक अ नॉईज. खेळाडूने अर्थातच फक्त गेमवरती फोकस करायचं असतं. ऑडियन्स बाहेर काय बोलतंय त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. यू थिंक अबाउट युअर सेल्फ ओनली. 2 षटकांचा खेळ संपलाय, 21 धावा आल्या. आता येणाऱ्या 18 चेंडू दरणे गुरुजींच्या स्कोर बुकवरती एक नजर टाकूया, जेथे 36 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सागर, या ठिकाणी आमचे मित्र सागर या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेत. सागर बेजांकल एकच आहेत संपूर्ण अलिबागमध्ये, बरोबर आहे. 12 चेंडूमध्ये 21 धावा आल्यात. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 थरार आपण अनुभवत आहे. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेची विशेषता आपण पाहिली ना. नाईट क्रिकेट स्पर्धा होणार, क्रीडाभवनला नाईट क्रिकेट स्पर्धा होणार, परत एकदा नाईट क्रिकेट स्पर्धा अनुभवायला मिळणार. या सगळ्या गोष्टींची चर्चा कित्येक दिवस सुरू होती यासीन सर. आणि विशेष गोष्टी अशाही आपण पाहिल्यात ना, की या मैदानावरती एका जमान्यामध्ये आपण पाहिलं ना, की मी जसं माझ्या व्हिडिओमध्ये म्हणालो काल, की ते आपसुक माझ्याही मनातून आलं की गावच्या गावं यायची की मॅच बघायला, की यार नाही नाईट बघायला जायचं आहे. मग एकाच रिक्षामध्ये 10-10, 15-15 माणसं, किंवा त्याच वेळेला आपल्यासाठी स्वतःसाठी एक जागा ती आधीच राखीव ठेवायची. मग त्याला सांगायचं नाही बाबा मी येणारच आहे. मग आणखीन काही अशा आठवणी सुद्धा आहेत. काही जणांनी असंही केलं की चला सायकलवरती आपण त्या मॅच बघायला जायचं. कोणाकडे गाडी असेल नसेल त्याचाही विचार करायचा नाहीये. असे अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे आम्हाला काही क्रिकेटर्स कसेही सांगतात की जयनमान दिगुडीच्या मॅचेस जेव्हा पहिल्या सुरुवातीला व्हायच्या तेव्हा आम्ही त्या सायकलवर मॅच बघायला जायचो, कारण तो एक वेगळा आनंद असायचा. काळ बदललाय मित्रांनो, मान्य आहे, पण त्याच वेळेला क्रिकेट बद्दलची ओढ काही बदललेली नाहीये, आणि ती ओढ फार महत्वाची असते. बघा, सन्माननीय प्रशांत नाईक यांना जितके धन्यवाद द्यावेत तितके कमी. गतवर्षी ते म्हणाले होते की नाईट क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी आपण प्रयत्न करूया, आणि हा प्रयत्न त्यांनी नुसतं करूया असा शब्दप्रयोग ठेवला नाही, तर तो सत्यात उतरून दाखवला. ही अशी सत्यात उतरवणारी माणसं फार कमी आहेत. आणि विशेषतः आपण पाहिलं ना तर अलिबागमध्ये ही सर्व मंडळी, आणि खास करून प्रशांत नाईक यांच्याबद्दलचा आदर जो वेगवेगळ्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्र कोणतंही असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, आणि अगदी राजकीय क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये या व्यक्तीबद्दलचा असणारा आदर आपण प्रत्येक वेळेला अनुभवतो. आणि म्हणूनच प्रशांत नाईक यांची ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर अलिबागमधील प्रत्येक जण छोटा का होईना, मी कोणत्या स्वरूपाची मदत करू शकतो, मी कोणत्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, हे महत्त्वाचं ठरलंय. आणि त्याचमुळे ही स्पर्धा आज या पहिल्या रात्री सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने या संपूर्णपणे रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील नाईट क्रिकेट स्पर्धांमधील एक दर्जा क्रिकेट स्पर्धा ज्याला आपण म्हटलं जातं ना, एक स्टँडर्ड सेट करणं, ते एक स्टँडर्ड सेट केलेले आहेत अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ने आजच्या पहिल्या रात्रीच.
12 चेंडूमध्ये 21 धावा आल्यात आणि 18 मध्ये 36 हव्यात. हाच प्रश्न तुम्ही कदाचित थोड्या 10 वर्ष अगोदर विचारला असतात की 18 चेंडूमध्ये 36 धावा हव्यात, तर सुहास गोण्याने सांगितलं असतं. बरोबर ना दळणे गुरुजी, तुमच्या विभागातील आहेत म्हणूनच. म्हणजे एक एक खेळाडूंबद्दल आपण बोलूया, कारण 3 रात्र आहेत. आजच काही सर्व खेळाडूंबद्दल आपण सांगणार नाही आहोत. पण सुहास गोण्याने सांगितलं 18-36 आहेत ना, बाद झाल्या. 18-36 जाम झाल्या, 18-18 नसत्या दिल्या. बरोबर आहे ना. सो दिस इज ऑल अबाउट द कॉन्फिडन्स. आणि मला वाटतं ना, हा आत्मविश्वास तुम्हाला फार महत्वाचा असतो. 18 अबू बाद होऊन परतला पॅव्हलियन मध्ये. इथे अनेक अशा आठवणी वैयक्तिक स्वरूपात सुद्धा शेअर केल्या जातात. थँक्यू सागर. 21 या धावसंख्येवरती दुसरा गडी गारद झाला आणि गोलंदाजीसाठी वैभव कांबळी आलाय. लास्ट टाइम वैभव कांबळेने हे दाखवलं होतं की मैदानामध्ये ना क्रिकेट खेळण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा ते तुमच्यामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचे गट्स असावे लागतात. आणि ते गट्स अर्थातच तुमचे सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे असावे लागतात. अलिबाग तालुक्यामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. 27 जानेवारी पासून सासवण्याच्या जगप्रसिद्ध करमरकर मैदानावरती अंश आश्लेषा चषक दर्शन वागडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये तब्बल अनेक पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात असतं. डे क्रिकेट स्पर्धा असणार आहे. 1.5 लाख रुपये अर्थात स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,55,555, द्वितीय 1,11,111, तृतीय आणि चतुर्थसाठी 55,555 आणि अनेक इंडिव्हिज्युअल प्राइजेस सुद्धा आहे. अंश आश्लेषा चषक जो आपण पाहू शकता दिनांक 27 जानेवारी ते अर्थातच 27, 28, 29, 30 असे 4 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. करमरकर जगप्रसिद्ध शिल्पकार करमरकर मैदान सासवणे येथे. वळूया मैदानात जिथे फलंदाजीसाठी करण आलाय. आणि असं म्हटलं जातं ना यासिन जी की मेरे करण अर्जुन आएंगे, तो इसमें से करण तो आ गया अभी. और अगर करण आया है तो अलीबाग चैंपियंस ट्रॉफी 2024 में कुछ अलग सा माहौल, अलग सा रिजल्ट तो देखने को मिलेगा जरूर. हाँ, और जहाँ तक सवाल है करण यहाँ पर है तो अर्जुन अभी तो रणजी में आया है, IPL में भी आया है. शायद कोशिश यही रहेगी तेंदुलकर के सन की कि हम और थोड़ा आगे जाए. वळूया मैदानात जिथे धावफलकावरती 22 धावा लागल्या, 2 गडी बाद 22. पण जिथे गोलंदाजीसाठी आलेल्या गोलंदाजाचं कौतुक होईल वैभव कांबळीचं. कारण वैभव कांबळीकडे ना एका वेगळ्या प्रकारचं मी म्हणतो ना की ती ताकद आहे. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असतं, गोलंदाजाकडे स्किल असतं, पण त्या गोलंदाजाने वारंवार तुम्हाला ना समोरच्या फलंदाजाला तो प्रेडिक्टेबल गोलंदाज वाटला नाही पाहिजे. अनप्रेडिक्टेबिलिटी ही सुद्धा गोलंदाजाचं एक महत्त्वाची एक खासियत आहे आणि ती वारंवार तुम्हाला त्या फलंदाजाला सुद्धा जाणवली पाहिजे. हे वैभव कांबळे दाखवतोय मैदानामध्ये. तो लेग कटर एखादा चेंडू टाकतोय, सिमेंटच्या विकेटवरती सुद्धा चेंडू टर्न करण्याची क्षमता ठेवतोय, किंवा टप्पा फार महत्त्वाचा असतो ना क्रिकेटच्या मैदानामध्ये. टप्पा फार महत्त्वाचा असतो आणि तोच या वेळेला मैदानामध्ये एक लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिल्या 4 ओव्हर करायच्या आहेत आणि वेळ जास्त होतोय लक्षात, त्यामुळे त्याची काळजी आपण घ्यायची आहे. खेळाडूंना हे मी विनंती करतोय. आणि वैभव जेव्हा गोलंदाजीला आला ना, वी टॉक अबाउट टू बी द सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आणि हे सेल्फ इम्प्रूव्हमेंट गोल्स हे नेहमीच क्रिकेटच्या मैदानामध्ये असतील किंवा त्याच वेळेला प्रत्येक खेळाच्या मैदानामध्ये हे सेल्फ इम्प्रूव्हमेंट गोल आपण अनेक वेळेला अनुभवलेले आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये डाएट कॉन्शियस झालेले आहेत खेळाडू सुद्धा. फिटनेस लेवल अधिक उत्तम राहावी किंवा त्याच वेळेला दिवसभर खेळतात किंवा आठवड्यावर शेड्यूल्ड बिझी असतात आणि त्या अनुषंगाने हे सेल्फ इम्प्रूव्हमेंट स्किल दाखवत असतात. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळला चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार सौरभ मोरेच्या बॅटमधून. या स्पर्धेतला पहिला षटकार सुद्धा सौरभ मोरेच्या बॅटमधून आला होता आणि आजच्या मॅच मध्ये सुद्धा सौरभ मोरेच्या बॅटमधून आजच्या रात्री या वेळेला पाहायला मिळणार. हे सौरभ दाखवून देतोय. सौरभकडे ना ती मनगटातली ताकद आहे.
ती पॉवर आहे. म्हणजे ज्या वेळेला सौरभ येतो झिराडमधून, झिराडच्या विनोद पाटीलची ही मनगटातली ताकद आपण अनेक वेळेला अनुभवलेली आहे. म्हणजे खडे खडे षटकार पाहायचे असतील तर झिराडच्या विनोद पाटीलच्या बॅटमधून तुम्ही पाहू शकता आणि ती एक खासियत राहिली. आज सौरभ मोरे सुद्धा मला वाटतं ना तो इतिहासाला उजळणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सिनियर मोस्ट खेळाडूंकडून आलेलं ते जे काही इतिहासातल्या गोड आठवणी यांना त्यांना उजाळा नक्कीच या मैदानावरती आपल्याला पाहायला सुद्धा भेटतात. 14 चेंडू येणं बाकी, 29 धावांची आवश्यकता. चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जाणार आहे सौरभच्या, कारण सौरभ आणि करण ही जोडी अशी आहे की या स्पर्धेला पूर्णपणे, या सामन्याला पूर्णपणे या स्पर्धेमध्ये कलाटणी देण्याची अर्थातच क्षमता ठेवणारे दोन्ही फलंदाज आहेत. आणि जेव्हा गोलंदाजाचा अर्थातच प्रश्न मैदानामध्ये आला, वैभव कांबळेने या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, तिसऱ्या चेंडूवरती अर्थातच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, चौथ्या चेंडूवरती षटकार खाल्लाय, 5व्या चेंडूवरती एकेरी धाव आले, धाव फलकावरती 29 धावा लागल्यात. मित्रांनो, सामना जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. याही वेळेला आपण पाहतोय ना अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढलाय, परंतु मिड विकेटला डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, वाईड एज लॉंग ऑन हा क्षेत्रव्यूह वैभव कांबळेने अगोदरच सजवला होता. कारण तुम्हाला तशा प्रकारची फील्ड सजवावी लागते. क्षेत्ररक्षण हे मैदानामधील महत्वाचा फॅक्टर आपण वारंवार अनुभवतो. आता 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. याच मैदानावरती आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत ते पर्व तिसरे, ते म्हणजेच माजी आमदार मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2024 आणि तो अर्थातच रंगणार आहे 9 आणि 10 फेब्रुवारी 2024 रोजी याच क्रीडा भवनच्या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,49,999, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 75,555 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 49,999. सन्माननीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2024 आपल्याला याच मैदानावरती अनुभवायला मिळणार आहे. तर या सगळ्या स्पर्धेंचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. पण आता वळूया 12 चेंडूत जेथे सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. मॅच दोन्हीकडे, म्हणजे तुम्ही SP भार्गवी 11 संघाच्या कर्णधाराला विचाराल तर तो म्हणेल, प्रसाद म्हणेल ही मॅच आमची आहे सर, कारण 12-27 म्हणजे खूप झाल्या. पण दुसऱ्या बाजूला करणला विचाराल, सौरभला विचाराल तर ते म्हणतील सर 3 ते 4 स्ट्रोक खेळायचे आणि तोपर्यंत मॅच आमच्याकडे आहे, आम्हाला माहिती आहे. इथेच गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू या वेळेला लेफ्ट आर्म कटर गोलंदाज प्रसादने आमंत्रित केलाय. प्रसादचा हा जो एक ब्रेन आहे ना, अफलातून पद्धतीने त्याचा वापर सुद्धा तो मैदानामध्ये करतोय. कॅप्टन्स हा तुम्हाला वेगवेगळ्या आघाड्यांवरती पाहायला मिळतो. कर्णधाराने फक्त फलंदाजी करावी का, कर्णधाराने फक्त गोलंदाजी करावी का, अलीकडच्या काळामध्ये कर्णधाराने फक्त 11 खेळाडूंना एकवटाचे का, किंवा त्याच वेळेला त्यांना मॅचचं टायमिंग सांगायचं का, याच्या पलीकडे मैदानामध्ये कर्णधाराचे बरेचसे रोल असतात. मग कोणत्या गोलंदाजाला कधी आमंत्रित करायचा, कोणत्या गोलंदाजाला कोणत्या फलंदाजाविरुद्ध आमंत्रित करायचा, कोणत्या फलंदाजाला कधी पुढे पाठवायचा, कोणत्या फलंदाजाला अर्थातच खास राखीव ठेवायचा काही गोलंदाजांसाठी, या रणनीती आजवर मैदानात अनुभवाला मिळाल्यात. फुलटॉस चेंडू देऊन बसला आणि या वेळेला मात्र गुड्ड्या सोडणार नाहीये. सौरभ मोरेच्या बॅटमधून निघालेला घणाघाती प्रहार पाहतोय. हा दुसरा षटकार. मनगटातली ताकद आज तुफानी स्वरूपामध्ये आविष्कार साकार करते, कारण आता 10 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. स्क्रीनवरती आपण पाहतोय ना की समोर असणाऱ्या प्रेक्षक वर्गामध्ये सरळ चेंडू भिरकावून दिला आणि मैदानामध्ये आपल्या मनगटातली ताकदीचा खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा आविष्कार सुद्धा आपण इथे पेश करणार आहोत. त्याचं उत्तम उदाहरण सौरभने पेश केलं. आणि ही खासियत आहे ना की सौरभ हा तसा कमी वयोगटातला खेळाडू आहे, पण त्याला माहिती आहे की एकदा फटका आपण खेळला ना तर तो सीमा रेषेच्या बाहेरच जाणार. आत्मविश्वास बघा ना त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे झळकतोय. तो म्हणतोय की बॅटला कुठे बसलाय माहिती नाहीये, पण जिथे काही बसलाय तो चेंडू सीमारेषा पार गेलाय. हा कॉन्फिडन्स आजकालच्या या युवा पिढीकडे असणारा कॉन्फिडन्स आहे ना, मला वाटतं भारताच्या विकसित भारताच्या खऱ्या अर्थानं स्वप्नांना उजाळा देण्यासाठी. आहा, आता मात्र आपण पाहतोय एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. आता मात्र फटका चुकला. सौरभ बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये हितेश पाटीलला याचसाठी प्रसादने बोलवलं होतं. हे मार्गक्रमण किंवा त्याच वेळेला ही युनिटी सुद्धा तेवढीच महत्वाची. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये कोणताही खेळाडू कमी दाटणीचा नाहीये किंवा त्याच वेळेला कमी गुणवत्तेचा तर बिलकुल नाहीये. इथे तुम्ही एक चांगला बॅटर असेल तर दुसऱ्या बाजूला चांगला उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे. हितेश गोलंदाजीला आपण पाहतोय. कॅमेरामनचं ते स्किल बघा. एकदा खऱ्या
खऱ्या अर्थानं त्या कॅमेरामॅनचं स्किल आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुकही करा, कारण प्रत्येक खऱ्या अर्थानं चेंडू हवेत गेल्यानंतर त्याला फॉलो करणं, त्याच पद्धतीने सौरभच्या सुद्धा अर्थातच एक्सप्रेशन्स आपण पाहतोय, त्याने सुद्धा पाहिलं की हा फटका आपला चुकला होता, क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला, अगोदरच्या फटक्यावर चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात आपण यशस्वी ठरले खरो, पण आता मात्र 3 गडी बाद 37 ही धावसंख्या धावफलकावरती आलेत. हितेशचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये एका बाजूला फलंदाज जेव्हा यशस्वी होतात तेव्हा दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ही सुद्धा तेवढीच महत्वाची बाजू असते मित्रांनो. केवळ ॲज अ बॅटर म्हणून आम्हालाही समालोचन करता येणार नाही, आणि आपल्यालाही माहिती आहे ना की क्रिकेट इज ऑल अबाउट अ टीम गेम, आणि या टीम गेम मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची साथ ही फार महत्वाची आहे. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत हा मंत्र या वेळेला मैदानामध्ये आता अंगीकारावा लागेल, आणि तो अक्षय हॉटेल 11 चेंडरे संघाच्या फलंदाजांना अंगीकारावा लागेल, आणि SP भार्गवी 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या समवेत फलंदाजांना सुद्धा अंगीकारावा. वाह वाह, मुंबई गोवा हायवे महामार्गाच्या खड्ड्यातून ज्या पद्धतीने गाडी काढतो ना आपण, तशा पद्धतीने हा फटका मैदानातून बाहेर काढला. येस, एक स्किल असतं मुंबई गोवा हायवेचा, जो खड्ड्यातून आतापर्यंत आपण ड्रायव्हिंगचं स्किल आपण स्वतः ठेवतो ना, तसं हे स्किल आहे, आणि हे जयेंद्र बलकवडे सारखं अजून दुसरं कोणाकडेच नसावं. काय शॉट होता, पाहत राहावं आणि त्याच्या प्रेमात पडावं अशा फटका होता. 2 क्षेत्ररक्षक फक्त बघत बसले. आपण इथं म्हणतोय हितेश, कम ऑन, आस्क मी अ सेकंड क्वेश्चन्स. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते अर्थातच. $41 फॉर लॉस ऑफ 3 विकेट स्क्रीनवरती आपण पाहतोय. हितेशचा हा चेंडू होता या षटकातील 1 2 3 4 5व्या क्रमांकाचा चेंडू होता, आणि 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरती जेव्हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 16 धावांचे इक्वेशन समोर आहे ना, या इक्वेशनला उत्तर देण्यासाठी आता हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तरबेज असल्याप्रमाणे खेळतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही एकमेकांना साथ कशा पद्धतीने देता. म्हणजे दी ग्रेट सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचे की बर्डन ऑफ विनिंग इज ऑल अबाउट युअर परफॉर्मन्स, की तुम्ही फक्त थिंक अबाउट टू बी द ओनली प्रेझेंट, की आता वर्तमानामध्ये आपल्याला कशा पद्धतीने खेळायचं आहे त्याचा विचार करायचा. फार काही लांबचा विचार करण्याची गरज नाही आहे, कारण जेव्हा सामना जिंकायचा आहे तेव्हा तुम्हाला त्याला स्मॉल टार्गेट्समध्ये तुम्हाला तो कन्व्हर्ट करता आला पाहिजे. ते छोटे छोटे टार्गेट्स तुम्ही मैदानात ठेवायचे असतात. एखाद्या षटकामध्ये एवढ्या धावा बनवायच्या आहेत, 2 षटकामध्ये एवढ्या धावा येणं आवश्यक आहे. नो बॉलसाठी अर्थातच तिसऱ्या पंचांकडे अर्थातच वाईटसाठी अर्थात मला वाटतं अपील केलं गेलं होतं, आणि स्टंपिंगसाठी सुद्धा. वाईड पण नाहीये आणि स्टंपिंग सुद्धा नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू धरणे गुरुजीने आपल्या गुणलेख या वेळेला आपल्या अर्थातच स्कोरबुक मध्ये त्याची नोंद केली. मला कळवत आहेत 7 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. कौतुक करावं लागेल हितेश, कारण बघा तुम्हाला तुमच्यामध्ये ना ते टेम्परामेंट असावं लागतं की ठीक आहे, इट इज ऑल अबाउट द पास्ट, की फॉरगेटिंग इज एन आर्ट. मी नेहमी म्हणतो या वेळेला हा चेंडू आखूड टप्प्याचा म्हणून खेळून काढलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. हितेशला विकेट मिळते, आणि अर्थातच SP भार्गवी 11 अलिबाग संघ जो विजयाच्या उंबरट्यावरती एक एक पाऊल जो मार्गक्रमण करतोय ना, त्याचं हे कौतुक झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं हितेश पाटीलला या मॅच मध्ये 4थं षटक याच्यासाठीच त्याला बोलवला गेला की हा एक म्हणतो ना की डावपेच आखावे लागतात. तुम्हाला काही अंशी ना क्रिकेटमध्ये मैदानामध्ये ट्रॅप करावे लागतात. जयेंद्र बलकवडे आखूड टप्प्याच्या चेंडूवरती साधारण वाईडेश मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला खेळणार, आणि तो चेंडू जमिनी लगत गेला तर त्या ट्रॅप मध्ये तो फसवला जाणार. एकनाथ सुलकरने अशाच पद्धतीने आपल्याला माहिती असेल या क्रीडा भवनच्या मैदानावरती जे जुने जाणते अर्थातच क्रिकेट रसिक आहेत, जे मोर दॅन 50 एज आहेत, जे आता घर बसल्या या सामन्याचा आनंद लुटतायत, त्यांना माहिती असेल की याच मैदानावरती एकनाथ सुलकर सुद्धा आले होते. एकनाथ सुलकर यांच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करण्याचा एक ट्रॅप आपण लावलेला पाहिला होता. तर अशा पद्धतीचे ट्रॅप क्रिकेटमध्ये अनेक वेळेला लावले गेलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना हनी ट्रॅप
ट्रॅपचे शब्दप्रयोग बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतात, पण क्रिकेटमधले हे ट्रॅप नेहमीच यशस्वी झालेले पाहिलेले आहेत. मग तो लेग ट्रॅप असेल, अर्थात तो लेग ट्रॅप म्हणून तो ओळखला गेला एकनाथ सोलकर यांचा, किंवा महेंद्रसिंग धोनीने ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण रचलं असेल, रिकी पॉन्टिंगने ज्या पद्धतीचं ऑस्ट्रेलियन संघासाठी क्षेत्ररक्षणाची व्ह्यूनीती बदललेली आपण पाहिली. या अनेक वेळेला गोष्टी क्षेत्ररक्षणाच्या बाबत सुद्धा बदलणं तेवढंच महत्त्वाचं असेल. प्रसादचं कौतुक करेन मी, संघाचं कौतुक करेन, पण आता सामना येऊन ठेपलाय मित्रांनो 6 चेंडूमध्ये 16 धावांवरती. 6-16 इंटरेस्टिंग आहे मॅच. अशा वेळेला रत्नाकरच्या हातामध्ये चेंडू यासिन सर पुन्हा एकदा सोपवला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला करण तोडणकर मैदानामध्ये फलंदाजी करतोय. म्हणजे दोन्ही सुपर वीर आहेत. संदीप, रत्नाकर म्हणजे हाशिवरा संघाला सापडलेलं हे रत्न आहे. हा हॅट्रिक वीर आहे, कारण याच वर्षी एक मोठी टुर्नामेंट झाली होती फकीरपाड्याच्या मैदानावर होती. तिथे 2 वेळा त्याने हॅट्रिक घेतली आणि इथे सुद्धा त्यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. ॲब्सोल्युटली. आणि त्या रत्नाला तशा प्रकारची आता कामगिरी करणच्या समोर करावी लागेल. आणि करणला सुद्धा माहिती आहे की सामन्यामध्ये आपल्याला नो डाऊट विजय आणायचा आहे, पण 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 यामध्ये बचावतोय फलंदाज. अक्षय मैदानात गेलाय जरूर, त्याला 5 चेंडूमध्ये आता येणाऱ्या 15 धावांचं अंतर पार करायचं आहे. आणि अक्षय हॉटेल 11 संघाला हे आव्हान आता प्रत्येक चेंडू गणिक अवघड होत झालेलं पाहायला मिळते. असं नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट इज अ डान्स बिटवीन ॲबिलिटी, ॲटिट्यूड अँड पॅशन. हे तिन्ही वर्ड्स फार महत्त्वाचे आहेत. ॲबिलिटी, ॲटिट्यूड आणि पॅशन मैदानामध्ये या दोन्ही संघातील खेळाडूंना आता दाखवावंच लागेल. कारण 5 चेंडू आणि 15 धावांचं जे समीकरण आहे ना, ते काही अंशी असंही विभागलं जातं की 2 मोठे फटके, पण गोलंदाज सुद्धा तेवढाच हुशार आहे. त्याला माहिती आहे 2 डॉट चेंडूने सुद्धा हे समीकरण बऱ्याच अंशी प्रेशरमध्ये आणलं जाईल आणि ते मला हवेत. मग या पुढचा चेंडू डॉट असेल किंवा क्षेत्रव्यूह आपण पाहतोय ना, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट आणि एक पॉईंट, असे 3 क्षेत्ररक्षक ऑफला तैनात केलेत प्रसादने. आणि हा फुलटॉस चेंडू देऊन बसलाय. क्षेत्ररक्षक होता तो मिड ऑफला, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, फलंदाज बाद होतोय अक्षय. 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. SP भार्गवी 11 अलिबाग जिंकणार की अक्षय हॉटेल 11 चेंडू संघ जिंकणार? तिथून मला आमच्या स्टेजवरून ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांना फोन लावला जातोय आणि विचारलं जातोय, मानसीताई मॅच बघताय ना? मानसीताई म्हणतात हो मॅच बघते मी अजूनही झोपलेलं नाहीये, कारण मला माहिती आहे की ही मॅच इंटरेस्टिंग आहे. ही गंमत आहे बघा. अक्षय हॉटेल 11 चेंडू संघाचे आनंद पाटील यांना सुद्धा माहिती आहे की आमचा लास्ट बॅट्समन सुद्धा 6 मारू शकतो, पण आता तो 6 हवाय. 4 मध्ये 15 हव्यात आणि 4 मध्ये 15 हव्या असताना रत्नाकर मोकलचा जे उल्लेख यासिनजी मर्चंट यांनी इथे केला की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज, हाशिवरेच्या मैदानावरती हॅट्रिक घेणारा गोलंदाज, हाशिवरे संघाला सापडलेलं हे रत्न आणि रत्नाप्रमाणे त्याने कामगिरी केलेली आहे. एक नाव आपण ऐकलं ना यासिन सर, रतन खत्री. आणि या वेळेला आज क्रिकेटच्या मैदानावरती हा रत्नाकर मोकल अशा पद्धतीचा परफॉर्मन्स देतोय की आज संपूर्णपणे जर सामना त्यांच्या संघाच्या बाजूने झुकवला कोणी याची उत्तर शोधायची झाली तर SP भार्गवी 11 संघाच्या गोलंदाजांच्या मधील महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक असेल तो रत्नाकर. पण क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे आणि मगाशी सुद्धा आपण म्हणालो की सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेले सांगता येत नाही. येणाऱ्या 4 चेंडू जेव्हा 15 धावांची आवश्यकता आहे तेव्हा नक्की माइंडसेट फलंदाजाचा काय असेल, कोणत्या प्रकारचा चेंडू येईल, कशा प्रकारचं त्याला उत्तर मिळेल. सन्माननीय प्रशांत नाईक यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक सारे नामांकित व्यक्ती जेव्हा आज घर बसल्या सुद्धा या सामन्याचा आनंद लुटत आहेत. त्यांना माहिती आहे की तिथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये T20चा सामना होतोय. वी डोंट केअर अबाउट दॅट. इथे आमचा अलिबागकरांचा लाईव्ह परफॉर्मन्स बघा, तो अजूनही अधिक इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यासाठी त्याची मजा एक काही और आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या क्रीडाभवन मैदानाची हीच तर खरी खासियत आहे. 4 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. तुडुंब भरलेला प्रेक्षक वर्ग हा यावेळेला फुल टॉस बनवून खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ट्रॅप मध्ये आणखीन एक फलंदाज फसतोय, आणखीन एक फलंदाज बाद होणार. मयूर सुद्धा बाद होऊन परततोय पावलांमध्ये. हा मोठा हदरा असणार आहे पुन्हा एकदा अक्षय हॉटेल 11 संघाला, कारण करण तोडणकर अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. त्याला काही स्ट्राईक मिळत नाहीये कारण आता 3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. वेळ दौडू नका. 1:30 वाजलाय. आपल्याला 1:30 वाजता पुढची मॅच खेळवणं गरजेचं होतं. 1:35 झालेत मित्रांनो. नेक्स्ट बॅटर लगेच पाठवायचा आहे.
3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. क्रीडा भुवनच्या मैदाने अनेक ऐतिहासिक सामने पाहिलेत. 3 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना बंटी कांबळेने 3 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्या होत्या. बरोबर ना यासिनजी, आठवते की नाही तुम्हाला? आणि सोगावच्या मैदानावरती सुद्धा 3 चेंडू आणि 18 धावा असताना प्रवीण डाकी या खेळाडूने सुद्धा 18 धावा जोडल्या होत्या आणि तो सुद्धा हाशिवरे संघाचा. आणि गतवर्षी अशीच एक मैदानात स्पर्धा झाली सासवण्याच्या मैदानामध्ये. 3-17 धावा आवश्यक असताना आकाश चिंदारी याने त्यावेळेला 3-17 धावा बनवल्या होत्या. 3 चेंडूत 17 धावा म्हणजे 3 चेंडू 3 षटकार टोकले होते. सो इट इज ऑल अबाउट द इंटरेस्टिंग थिंग्स. आणि जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जर विचार केला तर रिंकू सिंगला विसरता येणार नाही. पण हॅट्रिकच्या उंबरट्यावर जो गोलंदाज आहे त्याचं कौतुक करूया, कारण लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट काढलेत रत्नाकरने आणि ते जास्त महत्वाचे आहेत. ती पण हॅट्रिक सुद्धा होईल, कारण या स्पर्धेतली त्याची दुसरी हॅट्रिक असेल ही. पहिली हॅट्रिक तर त्याने नोंदवले पहिल्या मॅचला, आता तिसऱ्या मॅचला हॅट्रिक होणार का? लोअर फुल टॉस हसिकेश माळी खेळतोय पण चेंडू वायडेश मिड विकेटला. बघा क्षेत्रव्यूह इतका डीप तैनात आहे ना, सर्व क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहण्याच्या सूचना अगोदरच देण्यात आल्या की एकदम चिकटून उभे राहा, काही हरकत नाहीये. तुम्हाला फक्त मैदानामध्ये चेंडू अडवायचा आहे, 4 द्यायचा नाहीये आणि 6 साठी अर्थातच प्रयत्न करायचा, तो चेंडू टॅप करायचा. 2 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. SP भार्गवी 11 अलिबाग संघाचा मास्टर माइंड कॅप्टन अर्थातच प्रसाद या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय ना. सामना जिंकण्यासाठी 57 धावांचं लक्ष होतं. क्रीडा भुवनच्या मैदानामध्ये 57 धावा फार कमी किंवा छोटी धावसंख्या आहे, पण अशा वेळेला सुद्धा धावा डिफेंड करण्याचं कौशल्य रत्नाकर मोकल अँड कंपनी मैदानात दाखवते. हा मोठा फटका खेळला जातो या वेळेला वायडेश मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या हातात करण बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये ज्या काही आशा या ठिकाणी शिल्लक होत्या, जिवंत होत्या, त्या आता संपुष्टात येतात. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 जे स्वप्न होतं अक्षय हॉटेल 11 चेंडे संघाचं की आपण सुद्धा क्वालिफाय होऊ, आणि मैदानात कोणी जायचं नाहीये. लक्षात घ्या नेक्स्ट मॅच ज्यांचं झालेलं आहे, टॉस झालाय. हा संदीप, टॉस झालाय. टॉस झालेला आहे तर त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. MD वॉरियर्स आणि सिया वॉरियर्स या दोन्ही संघांना त्या सूचना असतील. 1 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी दरणे गुरुजी कळवतात की 14 धावांची आवश्यकता. करणच्या चेहऱ्यावरची अर्थातच संपूर्ण निराशा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये त्याने अद्यापपर्यंत यासिन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर जद्दोजहद केली, पण आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा पूर्णपणे निष्फळ ठरताना तो पाहिलाय. निराशा अनेक वेळेला खेळाच्या मैदानामध्ये असतात. खेळ आपल्याला बरंच काही शिकवतं. जिंकता जिंकता हारणं कसं असतं शिकवतं, आणि हारता हारता जिंकणं कसं असतं शिकवतं. अभिनंदन SP भार्गवी 11 अलिबाग, अभिनंदन संघ मालक ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, अभिनंदन संघ व्यवस्थापक प्रथमेश पाटील, आणि धन्यवाद अक्षय हॉटेल 11 चेंडरे, संघ मालक आनंद पाटील आणि संघ व्यवस्थापक वरुण पाटील. नेक्स्ट सामन्यासाठी आपण वळूया मैदानात. आणि नेक्स्ट सामना मल्हार वॉरियर्स अलिबाग विपक्ष त्रिश्राव्य 11 वर्सोली या 2 संघादरम्यान असेल. तर दोन्हीही संघांचे संघ मालक त्याचप्रमाणे संघ नायक यांना विनंती आहे की आपल्या 11 खेळाडूंची नावं संपूर्ण लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायची आहे. बी ग्रुपचा दुसरा